खानदेशी राजा न्यूज। के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी येथे ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांचा 2 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आणि वार्षिक सर्वसाधारण सभा 21 आणि 22 मार्च रोजी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। राज्यभरातील शिक्षक कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली। कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ऑनलाईन पद्धतीने करत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली। प्रारंभी दीपप्रज्वलन राष्ट्रीय उपाध्यक्ष भिकाभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रशिक्षण वर्गामध्ये एकूण 7 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020, कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित शिक्षण, संघटनात्मक बांधणी आणि नेतृत्व कौशल्य तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। अनुभवी मार्गदर्शकांनी शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धतींचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष कामात उपयोगी पडतील अशा टिप्स दिल्या। राज्यातील सुमारे 20 जिल्ह्यांमधून तब्बल 350 कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली। विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील 52 शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली उपस्थिती ठळकपणे दर्शवली। त्यांच्या सहभागामुळे जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संघटनेचा आर्थिक अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला। तसेच 2683 नवीन सभासदांना मान्यता देण्यात आली। यासोबतच 2027 साली राज्यस्तरीय भव्य अधिवेशन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। समारोपाप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या शुभेच्छा देत शिक्षकांच्या संघटनात्मक कार्याचे कौतुक केले। आमदार समाधान आवताडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली। एकूणच हा 2 दिवसीय प्रशिक्षण वर्ग शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरला असून भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा देणारा ठरला आहे। संघटनेच्या बळकटीसह शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी या उपक्रमातून नवी ऊर्जा मिळाल्याचे सहभागी कार्यकर्त्यांनी सांगितले।